आज टोरेंट, टाटा, पोशीर, शिलार आणि कोंढाणा डॅम संदर्भात ही दुसरी बैठक तमाम कर्जतकरांच्या वतीने आयोजित केली होती। आजच्या बैठकीला सुद्धा खूप मोठ्या संख्येने सर्वीकडे लग्नाचा सीझन सुरू असताना मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। आजच्या बैठकीमध्ये आम्ही एक ठोस निर्णय घेतलेला आहे की आता त्याच्यातल्या कायदेशीर लढाईची सुद्धा तयारी केलेली आहे। PIL आम्ही दाखल करतो आहे, ग्रीन ट्रिब्युनलला सुद्धा आम्ही केस दाखल करतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट का ह्या लढ्यासाठी लोकांमधून वर्गणीसुद्धा जाहीर केलेली आहे। कुणी लाख रुपये, 25,000 रुपये अशा प्रकारची एकीकडे चर्चा चालू होती का टोरेंटकडून पैसे दिले जातात, इकडे आता आम्ही टोरेंटला थांबवण्यासाठी आता पैसे उभे करतो आहे आणि हा खूप मोठा सिग्नल त्याच्यामध्ये आणि खूप मोठी एक जागृती सुरू झालेली आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल का आज वारंवार आम्ही म्हणतो आहे कोंढाणा असेल, पोशीर, शिलार असेल, टाटा असेल आणि त्याच्यामध्ये आता हा टोरेंट का ज्याच्यामध्ये ह्या प्रोजेक्टची कुठल्याही प्रकारची गरज नसताना लाखो झाडं त्याच्यामध्ये तोडली जाणार आहेत। आज गेल्या 3-4 दिवसामध्ये पाहिलं असेल का ओव्हरलोडच्या ह्याच्यामध्ये 5-5 तास लाईट नाही आहे कर्जतला। मग इतके मोठे प्रोजेक्ट होऊन त्याचा फायदा काय? 100 वर्षापूर्वी टाटा झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची सबसिडी, कन्सेशन किंवा कर्जतला लाईट पुरवली जात नाही आहे आणि इतकी सर्व धरणं होते, त्या धरणाचा फायदा इथल्या लोकांना नाही आहे। आज अनेक ठिकाणी आमच्याकडे आता पंचायत समितीचे सन्माननीय सर्व पदाधिकारी इथं आहेत का तिथंसुद्धा लोकांच्या अशा प्रकारची निवेदनं आणि पत्र येत आहेत का तिथं पाणी टंचाई सुरू झालेली आहे। तर मग इतकं शासनाने ठरवलेलं आहे काय का तिथं मुंबई आणि मुंबई महानगरासाठी कर्जत हे डम्पिंग ग्राउंड आहे का? आज कर्जतची लोक ही शांत आहेत, संयमी आहेत आणि ते काही करू शकत नाही, ही जी भावना तयार झालेली आहे त्याच्यासाठी आजच्या बैठकीमध्ये हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे का येत्या महिनाभरामध्ये आम्ही कर्जतमध्ये स्थानिक स्तरावर सुद्धा एक मोठं आंदोलन उभं करतो आहे, ज्याच्यामध्ये टोरेंटबरोबर ही जी काही सर्व धरणं आहेत या धरणांचा आमचा त्याला विरोध आहे। कशाप्रकारे याचा पर्यावरणावर परिणाम होणार आहे या संदर्भात सुद्धा शासनाचं लक्ष आकर्षित करण्यासाठी ते आंदोलन आम्ही उभं करणार आहेत। 5 जूनला जे पर्यावरण दिन आहे त्या पर्यावरण दिनानिमित्तसुद्धा एक चर्चा झालेली आहे, त्याचीसुद्धा आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे का त्या निमित्ताने मंत्रालयावर मोर्चा काढायचा, पायी मोर्चा, अशा प्रकारची सुद्धा आज इथं चर्चा झालेली आहे। तर येत्या काही दिवसामध्ये कर्जत स्तरावर कुठल्या दिवशी आम्ही ते आंदोलन करतो आहे त्या आंदोलनासंदर्भातली सर्वांबरोबर विचारविनिमय करून त्याचीसुद्धा तारीख लवकरच जाहीर करतो आहे आणि मंत्रालयावरचा जो मोर्चा आहे त्याच्या संदर्भातली सुद्धा जी तयारी आहे किंवा त्या संदर्भातली मोर्चाचं जे नियोजन असेल ते सुद्धा टप्प्याटप्प्याने तुम्हाला जाहीर केलं जाईल। ते एकंदरीत आज खूप चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे का एक पूर्ण तालुक्याची मानसिकता आणि तालुक्याचा जो विचार आहे तो विचार आजच्या या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आला का ह्या सर्व प्रकल्पांना विरोध आहे, हे प्रकल्प विनाशकारी आहेत। आज पाहिलं असेल का आज 45 सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि एप्रिलमध्ये जरी परिस्थिती असेल आणि त्याच्याही पलीकडे आता लाखो झाडं तोडली जाणार आहेत, त्याच्यानंतर कर्जतची अवस्था काय असणार आहे? मग कर्जतला लोक आराम करायला किंवा इथला हेल्दी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी येत असतात आणि जर कर्जत अशा प्रकारे जर त्याचा टेम्परेचर जर वाढत गेला, इथली जर एअर क्वालिटी इंडेक्स जर खराब झाली तर कर्जतला येणार कोण आहे? हा प्रश्न आम्ही वारंवार या निमित्ताने विचारतो आहे आणि म्हणून त्याच्यासाठी भविष्याचा विचार करून पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत याचासुद्धा लोकांमध्ये एक चिंता तयार झालेली आहे आणि म्हणून हे मोठं आंदोलन आम्ही या निमित्ताने उभं करणार आहोत। आज काय चर्चा? रेल्वे संदर्भातला कोरोनाच्या ह्याच्यामध्ये अनेक अशा एक्सप्रेस जे थांबे होते ते बंद करण्यात आलेले आहेत, तर त्या संदर्भात ही सुद्धा दुसरी बैठक होती। आजच्या बैठकीमध्ये एक ठरवण्यात आलेलं आहे का पहिल्यांदा स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निवेदन द्यायचं, त्याच्यामध्ये काही आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु आता जी काही समिती स्थापन झाली त्याच्या माध्यमातून जे आता आपले खासदार असतील, बारणे असतील, तटकरे साहेब असतील यांना एकदा पत्रव्यवहार करूया, त्यांना पत्रव्यवहार करून त्यांनासुद्धा एक अल्टिमेटम देऊया आणि जर अल्टिमेटम देऊन त्यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारचा जर आपल्याला प्रतिसाद दिला नाही तर रेल्वे संदर्भातसुद्धा एक मोठं आंदोलन उभं करण्याची आमची सर्वांची मानसिकता तयार झालेली आहे, ते सुद्धा आम्ही टप्प्याटप्प्याने त्या संदर्भात जाहीर करू।